काय अडचण आहे? खडीक्रेशरची काय प्रॉब्लेम आहे तुमचं? याची गावाचं अर्धळतं की वागतं पूर्ण अर्धळतो डगमगतो जसा घराला तडे जातात. तुमचं हे रोड आहे, रोड पटकन खलास होतो. मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्या रोडवर आणि ते काही इतकं मजबूती करत नाही कंटकदार लोक जिल्हा परिषदचे. भलपुर दाढी केल्यासारखं 8 वाजता दाढी तयार तसं होतं ते. तर कसं आहे त्याच्यापासून काय सुचतो? खदानीचं काय अडचण आहे? अजून दुसरं काय? काही ब्लास्ट वगैरे काही आवाज? आमच्या गावात नाही पाहिजे. काय फायदा काय त्याचा गावाला? तुम्ही ग्रामसभेत होते का? ग्रामसभेत संमती दिलेली तुम्ही होते? संमती दिलेली मी न त्यांनी मिळीभगत केली. तुम्ही होते बाबा ग्रामपंचायत मध्ये ज्यांनी ठराव घेतला त्यावेळेस तुम्ही होते? मी नव्हतो. नाही का? नाही. आणि यांनी बागड बिल्लांनी जी सभा घेतली ही सभा आहे ना फ्रॉड घेते का नाही कंटिन्यू? बरं सांगा. तुम्ही समुद्र येते टोनकेश्वर समस्त गावकऱ्यांना सोसावं लागत आहे त्रास. ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामसभेचा ठराव पंचनामे परस्पर घेतले गेले उरकून. बरोबर आहे का? हे जुने माणसं आहे माझ्या गावाचे बरं का. जुने माणसं आहे. डोंगरशिव पाटील शिंदे. एक बी गरम सभा तुम्हाला बोलवलं का? नाही बोलवलं. गरम सभा कधी घेतली? गरम सभा कधी घेतात? हे फ्रॉड आहे. गरम सभेला दौंडी करावं लागते, जाहीर करावं लागतं. अमुक तारखेला गरम सभा आहे. कोणाला मालूम नसते गरम सभा? अजिबातच नाही. माहितच नाही. नाही फ्रॉड आहे सगळं. टोटल म्हणजे बोगस ग्रामसभा घेतली. बोगस. ते तुम्ही कसं समजा तुमच्या नियमाप्रमाणे? नाही तुम्हाला बोलवलं नाही याचा अर्थ बोगस समजा. म्हणजे ऐकल्यातच ती मिळाली. नाही ग्रामसभा कधी झाली म्हणजे अजून माहिती नाही आम्हाला. ग्रामसभा कधी झालीच नाही. अच्छा बरं. ग्रामसभेत जर तुम्हाला जर बोलवलं असतं बाबा इथं खदान जर आपल्याला हरकत द्यायची आहे आणि ग्रामसभेचा ठराव घेतल्यानंतरच याला आपल्याला खदानाची परवानगी देता येते तर तुम्ही त्याच्यात होकार दिला असता का नकार दिला असता? नकार दिला असता. खदान न होण्यासाठी नकार. काय फायदा आहे त्याचा? आणि उलट गावाला त्याची फायदा त्याचा आहे. सरपंचाचा फायदा आहे. सरपंच 10-5 हजार रुपये घेतले की तो खुश राहतो. गावाला हानी आहे. अच्छा गावाला नेमकं काय काय त्रास आहे खदानीपासून असं वाटतं तुम्हाला? गाव त्या बाजूला पूर्ण अर्धवतं. पूर्ण अर्धवतं. हा पत्र हलतात ना डगडग. पत्र सुद्धा हलतात. मग अच्छा रात्रीचा काही आवाज वगैरे येतोच ना? आवाज रात्री दिवसा? मग ते काय साधी गोष्ट आहे कधी? बरं मला सांगा हे जे गाड्या दिवसात चालत्या का रात्री बी चालत्या दिवसा बी चालते का वाहतूक? नेहमी डे नाईट आहे का? हा नेहमी चालतात. रात्री बी? रात्री दिवसा? रात्री दिवसा. त्यांना परवानगी फक्त दिवसाची म्हणतात पण रात्री नाही ते फक्त त्यांनी दिवसाच वापरावं पण रात्री वापरू नये असं त्यांचं हे. पण डे नाईट चालू साहेब. आम्ही त्रस्त झालेलो आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करा बरं का. खूप उपकार तुमचे होतील. आम्ही जे स्वतः बुद्रुक हे गाव आहे ना त्रस्त झालेलं साहेब माझ्याकडे जगत. आम्ही ना मरणदारी का तोरणदारी असं झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला? बरं ठीक. नमस्कार मी ज्ञानेश्वर बोरसे. आज मी सातारा बुद्रुक तालुका फुलंब्री येथे आलेलो आहे आणि येथील नागरिकांना मी भेटलो आणि यांना भेटून एक विचारणा केली की त्यांना तुम्हाला या गावात काय समस्या आहे. त्यांनी मला असे सांगितले की इथे जे खडीक्रेशर आहे जे खडीक्रेशर चालू करण्यात आलेले आहे हे खडीक्रेशर चालू करत असताना कुठल्याही ग्रामस्थांची संमती किंवा जो ग्रामसभेचा ठराव घेणे अपेक्षित आहे. हा ठराव घेण्यासाठी आम्हा सर्व गावातील कुठल्याही ग्रामस्थांना बोलावण्यात आलेलं नाही आणि हा ठराव त्यांनी परस्पर घेऊन ग्रामसभेचा ठराव वगैरे जे असेल तो परस्पर घेऊन सदर ठराव हा बोगस असल्याचं त्यांचं मत आहे. ठराव बोगस आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्या ग्रामस्थ गजानन मोतेजी शिंदे आमचे सांडू पाटील शिंदे हे सगळे आमच्या गावच्या परिशिष्ट नागरिक आहेत. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला हा ठराव जनतेला सांगून झालेला नाहीये. हा म्हणजे त्यांनी गुपचूप केलेला ठराव आहे आणि त्यांनी काय कार्य करतात हे सगळं म्हणजे बोगस कार्यक्रम म्हणजे आमच्या गावात बोगस कार्यक्रम चालू आहे या हिशोबाने आम्ही बोलतोय. ते ज्यावेळेस ते होल घेत्या त्याच्या मर्यादा 7 फुटाची घ्यायला पाहिजे त्यांना 21 फूट केले. 21 फूट घेतले. 21 फूट चालू आहे. त्यांना गावाला दणके पसरवल्या. बरेच लोकांच्या घराला तडे चालले आणि जो खाखाना येतो धूळ येते बरेच लोकांना दम्याचा असर जास्त म्हणजे धुळीचं जे प्रदूषण तुम्हाला उलट त्याचा त्रास तुम्हाला होतो त्याच्यामुळे तुम्हाला दम्मा होतोय आणि गावातले लोक आजारी पडू लागले असं तुमचं म्हणणं? 100% लगे. बरं याच्यामध्ये जास्त दम्मा कोणा म्हातार माणसाला होतो नाही तर होतो? 20 वर्षाच्या लेकराला सुद्धा उराल मुलाला
पूर्ण साधं- धूळ येते. इतकी धूळ आहे. हो. मग याच्यासाठी यांनी काही बंदिस्त वगैरे काही खडीक्रेशर वगैरे असे जे नियम आहे प्रदूषण महामंडळाचा की बंदिस्त स्वरूपात खडीक्रेशर चालायला पाहिजे, ती धूळ उडाली नाही पाहिजे, त्याची उपाययोजना यांनी केलेली आहे की नाही आहे? जरा भोंगळाकार पडतावली दिली. मग यांना जी ग्रामसभेला जो ठराव दिलेला आहे जिल्हाधिकारी तहसीलदार यांना की खडीक्रेशर चालू करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव सोबत जोडण्यात येत आहे. मग या ग्रामसभेचा जो ठराव जोडलेला आहे हा खरा आहे का खोटा आहे? खोटा येतो त्याला पहा ना तुम्ही किती लोक 4 लोक साक्षीदार आहे त्याच्यात. 4 लोक दिसू लागले. बाकीचे आहे का गाव आहे का त्याच्यात? हे फक्त शाळा केली त्यांनी बरं का सर. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही प्रतिष्ठित नागरिक आहे सताळा बुद्रुक मध्ये. माझं नाव दिलीप पांडुरंग चंदनचं आहे. हे जे आहे ना हे 4 जण ग्रामपंचायतचे पित्तू आहे आणि यांना जर विचारलं असेल बरं का शासकीय अधिकाऱ्यानं तर हे त्यांचे पित्तू आहे, बाकी नाही. माझ्या गावातला आज साडवा हे मामा आहे माझे. मामा हे गलत आहे का चांगलं आहे? याचा तुम्हाला काही त्रास आहे? सगळं पर्यटन तुम्हाला त्रास सांगते. आज अक्षरशः आज आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष झालेले असून सुद्धा आज लोक पारतंत्र्यात जगतायत काय अशी परिस्थिती आपल्याला सातारा बुद्रुक येथे आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे येथील जे नागरिक ग्रामस्थ आहे हे एकदम या खडीक्रेशरला त्रस्त झालेले आहे आणि यांची संमती नसताना ग्रामस्थाची संमती नसताना यांनी बोगस ठराव माननीय जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देताना सादर केला आणि ही खडीक्रेशर प्लॅन मंजूर करून घेतला आणि तो मंजूर केल्यामुळे येथील सताळा बुद्रुक येथील ग्रामस्थांना शाळकरी मुलांना महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. और बनसोड साहेब तो पैसे त्याच्याकडे काही म्हणजे खूप आहेत. तो गद्दार माणूस आहे साहेब. नाही कुठल्याही व्यक्तीकडे पैसा किंवा धन संपत्ती असले म्हणजे कुठल्या गावावर किंवा कुठल्या ग्रामस्थावर या अन्याय कुणीतरी करावा हे तर आपल्या भारतामध्ये किंवा कुठेही खपून घेतला जात नाही. तरी सुद्धा सताळ बुद्रुक येथील काही लोकांचा जर दहशत निर्माण झालेली आहे आणि या दहशतीखाली जर असे चुकीचे प्रकार जर चालत असतील खपून घेणार नाही आणि त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या सताळा बुद्रुक येथील ग्रामस्थांना होईल तेवढं लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.